तुमच्याकडे काही राजहंस या ठिकाणी बोलत होते. मी ऐकता ऐकता काही नोंदणी करत होतो आणि निरीक्षण करत होतो. त्यावरून मला माझा नेहमीचा एक आवडता शेर सुद्धा आठवला आणि तो आजच्या या सगळ्या तुमच्या सवंगड्यांनी जे काही मांडलं त्याचा सार म्हणजे तो शेर आहे. मी वेगवेगळ्या ठिकाणी मुलांसमोर गेल्यानंतर आवर्जून तो शेर सादर करत असतो. हौसले बुलंद हो, हौसले बुलंद हो, इरादे नेक हो और कोशिशें लगातार हो, तो ऊंची सी ऊंची दीवार भी हम छलांग पार कर सकते हैं. ऊंची सी ऊंची दीवार भी हम छलांग पार कर सकते हैं. आपले संकल्प, आपल्या आकांक्षा, आपले हेतू, आपलं इप्सित, आपलं ध्येय हे जर उच्च, व्यापक, उत्तुंग जर असेल मनामध्ये, ते गाठण्यासाठीच ज्याला आपण आपल्या ज्या काही इरादे आपण ज्याला म्हणतो ते योग्य असतील, नेक असतील आणि त्या दृष्टीनं आपण जर सातत्यानं प्रयत्न करत राहिलो तर कितीही उंच डोंगर आडवा आलेला असो, कितीही उंच भिंत आडवी आलेली असो, ती पार करून आपण सहजपणानं जाऊ शकतो. आणि हाच या जगण्याचा आणि जीवनाचा धर्म आहे. या ठिकाणी वैष्णवीनं जाता जाता आपल्याला एक खूप चांगला पाठ लिहिलेला आहे. किंवा तो फरहत, काय नाव त्याचं, रिफत फार भारी बोलतो की खूप शिकायचं, नोकरी मिळवायची, संपलं. त्याच्या पलीकडे आपलं काय नाही. त्याच्या पलीकडे एक आयुष्य असतं. आयुष्य खूप 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 काय 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 असतं. तो साधंच बोलत होता, पण तो जगण्याचा एक धर्म आपल्याला सांगत होता. जीवनाचा एक धर्म सांगत होता. आणि तुमच्या माझ्या वाटचालीमध्ये शिकणं तर हे सततच आहे, जगणं हे आपल्या बरोबरच आहे. पण हा जगण्याचा धर्म शिकवणारी कार्यशाळा, जीवनाचा खरा धर्म काय आहे हे शिकविणारी कार्यशाळा, प्रशिक्षण देणारी कार्यशाळा म्हणजे 105 वर्षांपूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था आहे. आणि या रयत शिक्षण संस्थेचे तुम्ही विद्यार्थी आहात. या रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या ह्या दादा पाटील महाविद्यालयाचे तुम्ही विद्यार्थी आहात. आणि आपण या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत याविषयी तुम्ही भरभरून अभिमानानं काहीतरी सांगत होता, बोलत होता, तुमचा गौरव केला जात होता. अवघ्या वर्षभराचा तुमचा अनुभव आहे या दालनात. या वर्षभरामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वर्गांमध्ये बसून वेगवेगळ्या विषयांचं शिक्षण घेता घेता जगण्याचं, जीवनाचं आणि कौशल्याचंही शिक्षण घेत होता. आणि त्या अनुषंगाने आता तुम्ही पुढच्या टप्प्यात पदार्पण करत आहात, पुढच्या वर्गात पदार्पण करत आहात, पुढच्या वर्षात पदार्पण करत आहात. आणि मग तुमच्याशी काहीतरी एक आपण संवाद साधावा, सुसंवाद साधावा. कारण मी या ठिकाणी आलो, तास बोललो आणि निघून गेलो, त्याला काही अर्थ नाही. जसं या ठिकाणी हर्षवर्धननं कोणीतरी एक उल्लेख केला की माणसाला 3 प्रकारचं मन असतं. माणसाच्या मनाला 3 कप्पे असतात. 3 कप्पे असतात. जगत विख्यात मानसशास्त्रज्ञ फ्राईड नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे
त्यानं मानवी मनाची संरचना कशी काम करत असते ते सांगितलेलं आहे, की ज्यामध्ये मनाचा एक कप्पा असा असतो की ज्याला तुम्ही आणि कॉन्शियस माइंड असं म्हणता किंवा म्हणतो, प्रकट मन असं म्हणतो. म्हणजे मी तुमच्याशी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात, मी तुमच्याकडे पाहतो आहे, तुम्ही माझ्याकडे पाहत आहात, हे सगळं सगळ्याला दिसतं आहे. याला आपण कॉन्शियस माइंड, प्रकट मन असं म्हणतो, जे प्रथमदर्शनी आपल्याला दिसत असतं. त्याच्या खाली दुसरा एक स्तर आहे ज्याला अर्धसुप्त मन असं म्हटलं जातं, सबकॉन्शियस माइंड असं म्हटलं जातं, की जे अर्ध आत्ता या ठिकाणी आहे आणि अर्ध बाहेर आहे. बहिणाबाई चौधरींनी त्या संदर्भात आपल्या कवितेत फार सुंदर अशा पद्धतीनं मत व्यक्त केलेलं आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिगर येतं पिकावर. हे असलं जे मन असतं ना त्याला अर्धसुप्त मन किंवा सबकॉन्शियस माइंड असं म्हणतात. की अर्ध मन तुमचं या सभागृहात आहे, जे मला पाहतं, माझं ऐकतंय, मी तुम्हाला पाहतो, तुम्ही माझं ऐकता आहात. त्याच्या खाली अर्ध मन असं आहे की ते बाहेर भरकटतं. अरे केविनला कोण आलेलं तर नसेल ना भेटायला, तिकडं सिनियर कॉलेजची आता परीक्षा चालू झालेली आहे, ती व्यवस्थित तर सुरू झाली असेल ना. माझा मुलगा पुण्यामध्ये शिकतो आहे, तो वर्गात तर बसून शिकत असेल ना. म्हणजे असे वेगवेगळे विचार, वेगवेगळे प्रश्न त्या मनात आहेत, जे एक तुमच्याशी बोलतंय, एक तिकडं भरकटते. तसंच तुम्ही मला ऐकता आहात, पण तुमचं एक मन बाहेर आहे. घरी आपण सकाळीच आईशी भांडून आलेलो असू, बोलून आलेलो असू, किंवा आणखी आपला कोणतरी मित्र कॉलेजला आला पण इथं नाही बसलेला, बाहेरच कुठेतरी काय करतोय गड्या, आणखी काय 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 तिकडं आहे आणि एक इथं आहे. आणि तिसरा मनाचा कप्पा ज्याला कॉन्शियस अनकॉन्शियस माइंड असं म्हटलेलं आहे. राईट ना, त्याला अनकॉन्शियस माइंड असं म्हटलेलं आहे. सुप्त मन, की जे आता पूर्णपणानं निद्रिस्त आहे, पूर्णपणानं झोपलेलं आहे. आणि त्या सुप्त मनामध्ये सगळ्या जगण्याच्या उर्मी, चेतना, भावना सगळ्या दडलेल्या असतात. त्या चेतनेला जर थोडंसं जर आपण कुरवाळलं, आव्हान केलं, की ते जागं होतं, पेटून उठतं, काहीतरी कृती करतं. आणि अशी कृती करण्यासाठी ते सुप्त मन जागं होणं फार आवश्यक असतं. म्हणजे जेव्हा मी कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, एवढं म्हणून फक्त एक आव्हान केलं, कुरवाळलं, तुमच्या मनाला आव्हान केलं, त्या सुप्त मनाला जागं केलं, की काही एक 10-5 जण उत्स्फूर्तपणानं पुढे येऊन बोलू लागले, तुम्हाला काहीतरी सांगू लागले अनुभव. कारण तुमच्यापैकी प्रत्येकाला वाटतंय मला पण बोलायचंय बरं का, पण कसं बोलू बा तिथं जाऊन, माझं पण असं सांगायचं होतं, तो आता त्यानं सांगितलं ना, असंच काहीतरी सांगायचं होतं, पण राहिलंच गाड्या, आता जाऊ दे. ते सगळं जागं झालं तुमच्या मनात. वर्षभरातले चांगले वाईट, योग्य अयोग्य जे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील शिकत असतानाचे, ते सगळे आपोआप जागे झाले. आणि असं हे जे सुप्त मन असतं ना, हे फार महत्वाचं असतं. आपल्या आयुष्याचा सक्सेस त्या सुप्त मनावर अवलंबून. तुम्ही जर त्या सुप्त मनाला बजावलं, तुम्ही त्या सुप्त मनाला जर सांगितलं, तुम्ही जर त्या सुप्त मनाला आव्हान केलं, आणि त्याला आव्हान करून जर तुम्ही तुमच्या आयुष्यात ठरवलेलं जे ध्येय आहे ते गाठण्याच्या दृष्टीनं पुढे गेलात, की तुम्ही निश्चितपणानं तिथं जाता. आपल्या हातून ज्यावेळी एखादी वाईट गोष्ट घडते, वाईट गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये येतो, तो सुद्धा त्या सुप्त मनाचाच प्रताप असतो. आणि मग इयत्ता 10वी ते 12वी हा जो वयोगट असतो, ज्यातून तुम्ही आता मार्गक्रमण करत आहात, वाटचाल करत आहात, हा वयोगट फार महत्वाचा आहे.
या वयोगटातच खऱ्या अर्थानं घडण्याची प्रक्रिया चाललेली असते, बिघडण्याची प्रक्रिया चाललेली असते. दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चाललेल्या असतात. त्याच्यामध्ये जर बिघडण्याचा तराजू जास्त भरला तर त्या माणसाची, त्या व्यक्तीची वाटचाल पटरीवरून गाडी घसरल्यासारखी होते. आणि जर तराजू घडण्याकडे झुकला तर तो माणूस जगण्याच्या लढाईत कधीच हारत नाही. 10वीच्या बोर्डाची परीक्षा देऊन तुम्ही 11वीला आलात. आता यावर्षी 12वीच्या बोर्डाची परीक्षा देऊन तुम्ही पुढे जाणार आहात. हे थांबे आहेत तुमच्या आयुष्यातल्या शिक्षणाच्या प्रवासातले थांबे. त्या थांब्यावर तुम्ही जात असता. 10वीचा थांबा पार करून तुम्ही 11वीच्या वाटेवर आलात आणि आता 12वीचा थांबा आहे. आणि हा जो थांबा आहे, इथं किती थांबायचं, कसं थांबायचं हे आपल्यावर अवलंबून आहे, का पुढे जायचं. आणि मग म्हणून तुमच्या दृष्टीनं हे 2 वर्ष फार महत्वाचे असतात, की जे आपल्या आयुष्याच्या खऱ्या जडणघडणीत महत्वाची भूमिका निभावत असतात. हे वय फार महत्वाचं असतं, की जे तुमच्या पुढच्या आयुष्याची वाटचाल कशी होणार आहे ते ठरवत असतं. आणि त्या दृष्टीनं म्हणून आता तुम्ही 11वीतून 12वीत जात असताना मधला जो सेतू आहे, पूल आहे, ब्रिज आहे, तो साधला जावा, संवाद व्हावा. म्हणून आज आपण या ठिकाणी हा संवाद मेळावा आयोजित केलेला आहे. कालपासून आपण उन्हाळी वर्गांना प्रारंभ केला, सायन्सच्या वर्गांचा. कला वाणिज्याचे आता सुरू होतील समजा. पण ह्या मधल्या टप्प्यात एकदा जाऊन बोलावं. जसं आपण या वर्षी किंवा मागच्याही वर्षी, त्याच्याही मागच्या वर्षी 10वीच्या बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर खरं तर त्या 10वीच्या मुलांचा आणि आपल्या कॉलेजचा काही संबंध नसतो. पण वाटतं की जी नवी पिढी उद्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये प्रवेश करणार आहे, प्रवास करणार आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं. म्हणून या महाविद्यालयामध्ये आपण त्यांना करिअर गायडन्स आणि त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने एक प्रोग्राम लॉन्च करत असतो, जाहीर करत असतो, जो आपण काल लॉन्च केलेला आहे. करिअर गायडन्स अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा एक कॅम्प आपण घेतो आहोत, एक शिबिर आपण घेतो आहोत, प्रशिक्षण शिबिर घेत आहोत. कारण 10वीच्या मुलांच्या पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, जसे तुमच्याही पालकांच्या मनात होते 1 वर्षापूर्वी, आणि आता असणार आहे 12वीच्या नंतर पोराचं काय, पुरीचं काय. कुणीतरी आता बोललं की मला काही सायन्सला यायचं नव्हतं, तो हाच बरोबर ना. पण घरच्यांचा खूप आग्रह होता सायन्स. किती खरं खरं बोलत होतात तुम्ही. माझ्याकडे प्रवेशासाठी ज्यावेळी पालक आपल्या मुलाला घेऊन येतात, कुणाची तरी चिठ्ठी घेऊन येतात, कुणाचा तरी दबाव घेऊन येतात, तेव्हा मी आधी विचार, तुला मनापासून यायचं का घरचे म्हणतात म्हणून यायचं, का नातेवाईक म्हणतात नाही, मुद्दाम विचार. म्हणजे मला एक गोष्ट परत परत आठवती, मी 7वीला असताना वाचलेली, 7वीला असताना वाचली, की एक शिक्षक, एक गुरुवर्य रस्त्यानं चाललेले असताना अशाच पद्धतीनं एप्रिल मेच्या महिन्यातले ते दिवस, प्रखर असा उन्हाळा, दुपारची वेळ, 12 वाजलेले, आणि ते एका चौकामधून जात असताना तुमच्या वयाचा एक मुलगा त्या चौकाच्या कॉर्नरला उभा आहे, काहीतरी हालचाली करतो आहे. म्हणून त्या शिक्षकांचं, गुरुवर्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं की एवढ्या प्रखर अशा उन्हात, भर तळपत्या उन्हामध्ये हा पोरगा काय असा करतो आहे. सावलीला उभं राहायचं सोडून अशा तळपत्या उन्हात हा काय करतो. म्हणून ते त्याच्या जवळ जातात, त्याच्या हालचाली पाहत असतात, त्याचं लक्ष नसतं.
पुढच्या बाजूला झुकतो, जमिनीला हात लावतो, तो मागच्या बाजूला झुकतो, जमिनीला हात लावतो, तो डाव्या बाजूला वागतो, जमिनीला हात लावतो, तो उजव्या बाजूला वागतो, जमिनीला. काय झालंय बा या पोराला? आणि मग ते जवळ जाऊन त्या मुलाला म्हणतात की अरे बाळा, मी खूप वेळचं पाहतो आहे, एवढ्या प्रखर उन्हामध्ये सूर्य डोक्यावर आलेला आहे, दुपारचे 12 वाजलेले आहेत, आणि एवढ्या तळपत्या उन्हामध्ये तू ह्या चौकामध्ये इथं असं काय करतो आहेस तू? तो मुलगा त्यांना म्हणतो की गुरुजन, मी माझ्या या डोक्याची जी सावली आहे ना, तिला पकडण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ती हातात काय झाली यायला तयार नाही. ते हसतात, कारण त्यांनी अनेक उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेले आहेत. त्यांना गुरुजन का म्हणायचं, तर त्यांच्याकडं अनुभवाची आणि ज्ञानाची शिदोरी आहे. ते हसतात. तो मुलगा नवाट आहे, त्याला माहित नाही. आणि मग गुरुजन असं म्हणतात की तू असं कर, तुझ्या डोक्याला हात लाव. तो डोक्याला हात लावतो, जरा एकदा खाली जमिनीकडे पहा, आणि तो जमिनीकडे पाहतो. तुझ्या डोक्याची सावली ती तुझ्या हातानं पकडलेली दिसते का? त्याला ती दिसते, आणि तो हसतो. अरे चा, हे मला कसं कळलं नाही, हे माझ्या कसं लक्षात आलं नाही? मग ते त्याला शास्त्रीय परिभाषेत सांगतात. तळपत्या उन्हात दुपारचे 12 वाजलेले असताना सावली आपल्या पायाखाली आलेली असते, तू ती पकडण्याचा प्रयत्न करतो आहे फिजिकली. डावीकडे वाकला की ती सावली उजवीकडे सरकते, उजवीकडे वाकला की डावीकडे सरकते, पुढं वाकला की मागं सरकते, मागं वाकला की पुढं सरकते. कशी ती सावली पकडता येईल तुला? आणि मग तुझी सावली डोक्याची पकडण्याचं जे सामर्थ्य आणि कौशल्य आहे हे तुझ्यातच आहे. म्हणून मी म्हटलं तू डोक्याला हात लाव आणि सावलीकडे पहा. तसं तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्याचं जे गणित आहे, हे गणित तुम्हाला ठरवायचं आहे. ते सोडवायचं का बिघडवायचं हे तुम्हाला ठरवायचं. आम्ही जे कोणी आहोत, तुमचे मार्गदर्शक, शिक्षक, गुरुजन, जे जे काही असतील, आम्ही फक्त ते सांगणारे आहोत की हे असं नाही, हे असं आहे. सावली अशी नाही पकडता येणार, ती अशी पकडली की बरोबर सापडते. तुमच्या आत असलेलं सामर्थ्य, तुमच्या आत असलेला राजहंस बाहेर काढण्यासाठी ह्या कार्यशाळेमध्ये काम करणारे आम्ही कारागीर आहोत. आम्ही कारागीर आहोत की जे घडवायचं काम करत आहे, जे कर्मवीरांच्या पदपथावरून पुढे चाललेले आहे, आणि रयतेच्या कार्यशाळेत काम करणारे आम्ही आहोत. आणि म्हणून रयत वेगळी आहे. रयत वेगळी काय आहे की यामुळे तुम्हाला दादा पाटील महाविद्यालय वेगळं का वाटलं, तर इथं माणसं घडविण्याची कार्यशाळा चालवलेली जाते. केवळ पदव्या वाटणाऱ्या ह्या वेगवेगळ्या शाखा नाही. तुम्ही 12वी झालात, मग तुम्ही FY ला गेलात, मग तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात, मग तुम्ही कुठे गेलात. केवळ 12वीची डिग्री देऊन तुम्हाला बाहेर काढायचं एवढं मर्यादित हेतूनं इथं काम केलं जात नाही. तर तुम्ही जे जे कोणी असाल, जे जे काही तुमच्या आत असेल, ते ते बाहेर काढावं आणि तुम्हाला मुक्त असा अवकाश निर्माण करून द्यावं, मुक्त असं आकाश निर्माण करून द्यावं. आणि त्याच्यासाठी इथं काम केलं जातं. आणि त्याच्या अनुषंगानं 1 वर्ष आता तुमच्या हातात असल्यामुळं त्याची एक जाण तुम्हाला यावी, भान तुम्हाला यावं, म्हणून आज आपण हा संवाद ठेवला. हा संवाद त्यामुळे ठेवलेला आहे. मी गेली 6-7 दिवस पाहतो आहे, मला कमीत कमी 3 तरी पालक येऊन भेटतायत रोज, की माझ्या मुलीला 12वीला इथं घ्यायचंय, माझ्या मुलाला इथं 12वीला घ्यायचंय. गेल्या 6-7 दिवसांपासून 18 ते 20 पालक असे येऊन गेले. माझा पहिला प्रश्न असतो, का तिथली 11वी सोडायची?
तिथल्या शाळेत शिकवलं जात नाही, तिथं सुविधा नाहीत, एवढेच प्रश्न नसतात, इतरही काही प्रश्न असतात, काहींचे अनेक प्रश्न. म्हणून मला पहिलं कारण माहीत करून घ्यायचं असतं, का इथं काय यायचं. या ठिकाणी आम्ही उन्हाळ्यापासून कामाला सुरुवात केलेली असते. जो 10वीचा वयोगट आहे त्याच्यावर फोकस केलेला असतो आणि त्यांच्यासाठी आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम या ठिकाणी घेत असतो, जो आता आपण 7 तारखेपासून घेतो आहोत. तिथून आमची सुरुवात असते. त्यानंतर ज्यावेळी ही मुलं प्रत्यक्षपणाने या महाविद्यालयामध्ये येतात आणि वेगवेगळ्या फॅकल्टीजला प्रवेश घेतात, त्यावेळी त्या सगळ्या फॅकल्टीजला आम्ही ब्रिज नावाचा प्रोग्राम चालवतो 15 दिवसांचा. की तुम्ही 10वी पर्यंत काय केलंय माहीत नसतं, तुम्ही 10वी पर्यंत काय होता माहीत नसतं, आणि तुम्ही 11वीला आलेला असतात, एक स्टँड बदललेलं असतं तुमचं, आणि मग त्या दोन्हीच्या मधला दुवा किंवा जोड म्हणून मागचं आणि पुढचं याच्या मधला ब्रिज साधण्यासाठी आम्ही ब्रिज कोर्स नावाचा प्रोग्राम इथे घेतो, जो तुम्ही केलाय मागच्या वर्षी. पहिले 15 दिवस तुम्ही काय आहे हे महाविद्यालय, कोण आहे इथले शिक्षक, काय इथं दिलं जातं, कोणत्या सुविधा आहेत, हे शिक्षण नेमकं काय असतं, तुमचं मागचं नॉलेज आणि पुढचं नॉलेज याच्या मधला हा दुवा काय आहे, ह्याच्यासाठी तो 15 दिवसाचा प्रोग्राम आपण दरवर्षी घेत असतो, जो तुम्ही ऑलरेडी जॉईन केलेला. आणि त्यानंतर मग मी तुमच्याशी डायलॉग करायला येतो का, ज्याला इंडक्शन प्रोग्राम असं म्हणतात. सर्वांशी डायलॉग करायला येतो आणि त्यावेळी परत तुमच्याशी संवाद साधलेला असतो. तुम्ही कोण आहात हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, तुमच्या मागचे बॅकग्राऊंड काय आहे ते माहीत करून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, तुम्ही कोणत्या कुटुंबातून कोणत्या स्तरातून येत आहात ते माहीत करून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, कुणाचे आई किंवा कुणाचे वडील कोण निवर्तलेले आहेत का हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. अनेक गोष्टी त्या संवादातून माहीत करून घेण्याचा प्रयत्न असतो. कारण जो विद्यार्थी या कार्यशाळेत आलेला आहे त्याचं मानस काय आहे, त्याचं मन काय आहे, त्याचं पर्सनॅलिटी काय आहे, आणि मग ती पुढे घडवायची असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल ह्याच्यासाठीचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तयार करायचा. म्हणून तो इंडक्शन नावाचा प्रोग्राम असतो. मग तुमचे वर्ग सुरू होतात. नियमित वर्ग चालू असताना केवळ पाठ्यपुस्तकातलं आणि डिग्री देणारच शिक्षण आपल्याला द्यायचं नाही, तर यांना माणूस म्हणून घडवणारं शिक्षण आपल्याला द्यायचं आहे. जो प्रश्न त्यानं उपस्थित केला होता की आयुष्याचं शिक्षण फार महत्वाचं असतं. आयुष्य आणखी फार वेगळं आणि मोठं असतं. केवळ नोकरी छोकरी आणि डिग्री एवढंच ते नसतं, त्याच्या पलीकडे पण आयुष्य काहीतरी असतं. असं तो साधं बोलला पण मार्मिक बोलला. आणि मग तुम्हाला माणूस म्हणून घडविण्यासाठी ते असतं. करिअर आहेच, ज्याला त्याला स्वतःचं करिअर सिलेक्ट करण्याचा राईट आहेच. मी कुठलं क्षेत्र निवडावं याचा राईट तुम्हाला दिलेला आहे. पण किमान तुम्ही ज्या फॅकल्टीत आलात त्या फॅकल्टीतून तुम्हाला कुठल्या दिशा आहेत, तुम्ही ज्या फॅकल्टीत आलेला आहात त्यातून तुम्ही काय काय आणि काय करू शकता. जसं एक विद्यार्थी म्हणतोय की सायन्स माझी इच्छा नव्हती पण मला सांगितलं नातेवाईकांनी, पाहुण्यांनी, गावातल्यांनी का तू सायन्सच घे, तिकडं असं करता येतं ते. तसं बरोबर आहे, सांगणारा काय चुकलेला नाही. आम्हाला बाहेर दिसत आहे की तिकडं एवढ्या विंग्स आहे, तिकडं तेवढ्या विंग्स आहे, मेडिकल आहे, पॅरामेडिकल आहे, आणखी इंजिनिअरिंग आहे वगैरे 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 खूप 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 काय असं खूप ब्रँचेस आहेत, आम्हाला सांगितलं जातं. मी म्हटलं हा एक हे आहेच बरोबरच, पण याचा अर्थ इथं कॉमर्स आणि आर्ट्स मध्ये काय नाही, तिथं पण खूप आहे, तिथं पण खूप आहे, पण ही मुलांना माहित नाही. मग आर्ट्सला आलेल्या मुलांनी काय चूक केली का? त्यांचा काय गुन्हा आहे का आर्ट्सला आलेले? का डोकं चालत नाही म्हणून ते आले? त्यांना पण काहीतरी दिशा दाखवायचं आपलं कर्तव्य आहे. आणि मग त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी कला शाखेच्या अंतर्गत लेव्हल्सच्या अनुषंगाने हा प्रोग्राम तयार केला. मग येतो MCDC किंवा आमचा वाणिज्याचा विद्यार्थी. का त्याच्या क्षेत्रात नाही का? त्याच्याही क्षेत्रात विपुल क्षेत्र, खूप विपुल गोष्टी खूप आहेत करण्यासाठी, त्याच्याही साठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा मिळून एक अंब्रेला आपण तयार केला. त्या एका अंब्रेला खाली तुम्ही आला
तुम्ही आम्ही एका अम्ब्रेला खाली आहोत. आणि मग कला, वाणिज्य, विज्ञान, MCDC, मग त्यांच्या ब्रँचेसनुसार त्या ब्रँचेस मधल्या मुलांना त्यांच्या क्षेत्रात जाण्यासाठीच्या पाऊल वाटा आपण दाखवून द्याव्यात, रस्ते आपण दाखवून द्यावेत. आणि त्या दृष्टीनं मग आपण स्किल इन्हान्समेंट प्रोग्राम गेली 3 वर्ष अत्यंत यशस्वी पद्धतीनं राबवतो आहोत. त्या संदर्भामध्ये आता काही प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटले. आमचा पैलवान आता म्हटला की मी खूप अभ्यास केला, एवढं सगळं केलं, पण माझा नंबर का नाही आलो, मला प्रमाणपत्र काय नाही. पैलवान आहे तो, त्यानं अगदी खरं बोलला. 2-3 वेळा मारामाऱ्या झाल्या की काय झालं. एका मारामारीचं तर मीच साक्षीदार. त्याचा शर्ट फाटलेला, 2 बाहेरचे भात, मग त्यांना तुडवलं. मी स्वतः तुडवलंय, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. जे बाहेरचे 2 होते त्यातल्या एकाला मी तुडवलंय. इथं तसं नाही, इथं ते पण असतं मग, नाही का नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं, त्याचे वडील म्हटले नाही मला काढून टाकायचं, पोरगं मला शिकवायचंच नाही म्हणे, मला पुढं पोरगं शिकवायचंच नाही. इतके ते उबगले होते, त्याच्या मारामाऱ्यांना उबगले होते का नेमकं कशाला माहित नाही. मी काहीच नाही, फक्त त्याला पाठीवर हात ठेवला, 4 गोष्टी सांगितल्या. त्याचा ट्रॅक आयुष्याचा बदलला. लक्षात घ्या, त्याच्या आयुष्याचा ट्रॅक बोललाय तो. आज येऊन इथं धाडसा तुमच्याबरोबर बोलतोय म्हणजे काय. मग त्याला कुठं जायचं, त्याला काय करायचं, काय नाही, तो होणार. त्याला मी आता जस्ट विचारलं, तुझं स्वप्न जे ठरवलं ते आहे ना. मी आहे, बरोबर आहे. विचारलं ना तुला, जाणार 1-2 वर्ष तोच पेढे घेऊन येणार आहे. मला का ही माणसं घडवणारी कार्यशाळा आहे, बिघडवणारी नाही. लक्षात घे. मला काय हातात दाखला दिला असतं, जा कुठं तुला भेटत असेल तिथे, पण तसं आपण केलं का नाही. म्हणून इथं घडवण्याचं काम केलं जातं. केवळ करिअरच्या दिशा दाखवण्यासाठी शॉर्ट टर्म कोर्सेस नाही, तर माणसाला त्याच्या जगण्याचा धर्म शिकविण्यासाठीच्या ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या वेगवेगळ्या गोष्टी इथं चालवल्या जातात. सक्सेस रेट तर आपला इतका हाय आहे, इतका हाय कुटीला पोहोचलाय का त्याला काही आता ददातच नाही, कमतरताच नाही. एवढा सक्सेस रेट हाय गेलाय. म्हणजे मी आता जस्ट या 2-4 डायलॉग केला. काय आहे, आम्ही CET नीट JEE क्लासेस चालवतो, वर्षभर आम्ही तास घेतो. आम्ही मागच्या वर्षी काय केलंय बाजारात दाखवा मला, त्याचं काय आहे. आम्ही क्रॅश कोर्स पण घेतो, बाहेरच्यांनाही संधी देतो. यावेळेस आपले 100हून अधिक मुलं असे आहेत, जामखेड, खर्डा, अगदी करमाळ्यापासूनची मुलं आहेत की त्याचा लाभ घेत आहेत. 1.5-2 महिन्यात चालू आहे तो कोर्स आता, क्रॅश, की जे सगळ्या गोष्टींपासून वंचित राहिले त्यांच्यासाठी रयत. मग त्यांच्यासाठी हा क्रॅश कोर्स 100 मुलं त्याच्यात आता सध्या शिकतायत आणि परीक्षा देणार आहेत CET नीट. हे सगळं करतो आम्ही, पण फलित काय. कारण कुठल्याही गोष्टीचं फलित फार महत्वाचं असतं. फलित चांगलं असो किंवा वाईट असो, फलित काय. तुम्ही म्हणाल की खूप अभ्यास केला की खूप मार्क्स पडतात, तेवढंच नाही. खूप अभ्यास केल्यानं खूप मार्क्स पडतात, हे झाला रिझल्ट. पण फलित काय, ते मार्क्स घेऊन तुम्ही पुढच्या लढाईमध्ये युद्धभूमीवर किती टिकलात, कुठे गेलात, कुठं आयुष्याच्या टप्प्यावर आहात, आयुष्याची लढाई तुम्ही कशी लढतात आणि जिंकतात किंवा त्यातून पार होतात, ते महत्वाचं आहे. ते फलित आहे, ते फलित आहे. 12वीला खूप भारी मार्क्स पडले, हा झाला रिझल्ट. पण पुढच्या प्रवासात तुम्ही आयुष्याच्या लढाईत कुठं आहात, ते झालं फलित. आणि मग मी यांना विचारलं की काय फलित आहे. आणि मला सर मागच्या आठवड्यातली घटना आठवली की दादा पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी, मी पण फारसा त्याचा बारीक विचार केलेला नव्हता, पण आपल्या उत्तर विभाग कार्यालय जे नगरमध्ये आहे की ज्या अंडर धुळे, नाशिक आणि अहिल्यानगर या 3 जिल्ह्यांमध्ये रयतच्या ज्या काही 200-250 शाळा आणि विद्यालय, ज्युनियर कॉलेजेस, सिनियर कॉलेजेस जी कार्यरत आहेत ह्या उत्तर विभाग, यामधल्या काही गुणवंतांचा सन्मान होता. आपल्या गालमे सरांचाही खूप चांगला सन्मान तिथे केला. तसाच एक सन्मान प्रशांत सुथार नावाच्या आपल्या विद्यार्थ्यांचा झाला.
त्याचं नाव ज्यावेळी यादीत पाहिलं म्हणजे याचं का बाबा, याचा का सन्मान, आता हा काय आहे, कुठं आहे. मग मला कळलं की तो अत्यंत टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजला आहे आणि तो किमान 1 कोटीचं पॅकेज घेऊ शकेल डिग्री घेत असताना, एवढा तो तयारी आहे. मी थोडा मागोवा घेतला, म्हटलं व्हेरी गुड. आणखी मग हा सन्मान का. मग मला तिथं कळलं केवळ 12वी बोर्डाच्या परीक्षेत नव्हे तर CET नीट मध्ये सुद्धा तो या जिल्ह्यातून टॉपला आहे. मी म्हटलं मी तर अमुक चौकात असा बोर्ड पाहिला होता, तमुक अकॅडमी क्लासेस वाल्यांनी राज्यात आमचा विद्यार्थी पहिला, असं वाचलं होतं त्या काळात. कर्जत मध्ये ह्या चौकात एक बोर्ड पाहिला होता, अमुक यांनी असा बोर्ड लावलेला होता, त्यात राज्यामध्ये आमचे 3 विद्यार्थी प्रथम. मग हा कसा जिल्ह्यात पहिला दिसतो. मग त्याला 99.91% आहे म्हणून तो पहिला. आणि मग म्हटलं ते बोर्ड लागला होता प्रायव्हेट यांचा, ते फेक आहे म्हणे. मग आमचे शिक्षक मला सांगायला ते फेक आहे, बाहेर सगळा भूल बोललेला आहे, इथं सगळं सत्य आहे. आणि मग त्याच्या आयुष्याचा प्रवास कसा चालला मी त्याच्या वडिलांशी बोललो. तो जिल्ह्यात पहिला आहे म्हणून नाही, ते दादा पाटीलचं प्रॉडक्ट आहे आणि ते आज तिथं लढाई लढत आहे, अत्यंत यशस्वीपणानं पुढे जात आहे. हा आनंद आहे, हा सुगंध आहे दरवळणारा बाहेरच्या जगामध्ये. इथं गेलेल्या कष्टाचा बाहेर सुगंध कसा दरवळतो. मग आता मी खेतमाई सरांना म्हटलं की काय जर आम्हाला दाखवा तुम्ही त्यावेळेस. मग त्यामध्ये मी पाहिलं की 48 मुलं, 48 विद्यार्थी 90 पेक्षा जास्त पर्सेंटाईलचे आपले, नॉट अ जोक. 90 पेक्षा जास्त पर्सेंटाईलचे 48 मुलं आणि आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या